नुकतंच महाराष्ट्रात चर्चेत आहे ते तनिषा भिसे या बाळंतिणीचा झालेला मृत्यू। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने केलेला हलगर्जीपणावर सुद्धा बोट ठेवलं जातंय। अहवाल समोर येतायत, अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा होतात। पण या सगळ्या निमित्ताने चर्चा होते ती धर्मादाय रुग्णालयांची। धर्मादाय रुग्णालय हे नेमकं असतं तरी काय? त्या रुग्णालयात गेल्यानंतर कोण पात्र ठरतं तिकडे उपचार घेण्यासाठी? त्याच्यासाठीचे अटी काय आहेत? खास करून आता जेव्हा आपण पुण्यामध्ये पाहतोय की ते रुग्ण जो होता तो फार इमर्जन्सी कंडिशनमध्ये होता, त्याला तातडीने उपचार मिळण्याची गरज होती। अशा वेळेला रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला डिपॉझिटसाठी अडवलं जाऊ शकतं का की तुम्हाला तातडीने उपचार देणं महत्त्वाचं असतं? धर्मादाय रुग्णालयासंदर्भातले हे नेमके नियम काय सांगतात आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम कलम 41 अ च्या तरतुदींनुसार तसंच उच्च न्यायालय मुंबई यांच्या रीट याचिका जी 2004 ची आहे मधील 2006 आणि 9 च्या आदेशाप्रमाणे ही योजना जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आता या योजनेमार्फत गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी खाटा या सवलतीच्या दराने किंवा मोफत सुद्धा ठेवल्या जातात। त्याच्यासाठी वेगवेगळे आहेत, जसं मी म्हटलं की निर्धन आणि गरीब। आता या योजनेची यादी जी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर ती charity.maharashtra.government.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे। गव्हर्नमेंटमध्ये GOV एवढंच फक्त वापरा। तसंच या योजनेच्या लाभासाठी सुद्धा एक क्रमांक देण्यात आलेला आहे 1800222270। आता यातल्या आणखीन टेक्निकलिटीज समजून, तांत्रिक बाबी समजून घेण्यापेक्षा नेमके जे काही प्रश्न पडत असतात की याच्यामध्ये कोण पात्र ठरू शकतं, त्याच्यामध्ये किती वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असते आणि रुग्णालयात एकदा पेशंट नेल्यानंतर नेमकं काय काय असतं, कसे त्याबद्दलचे नियम आहेत, या सगळे मुद्दे समजून घेऊया। सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की या योजनेसाठी धर्मादाय रुग्णालयात जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही कोण पात्र ठरता। पहिला मुद्दा त्यातला म्हणजे की धर्मादाय रुग्ण योजना ही निर्धन म्हणजे ज्या रुग्णाचं तहसीलदार प्रमाणित एकूण वार्षिक उत्पन्न हे 1,80,000 रुपयांपेक्षा अधिक नसेल। दुर्बल या घटकासाठी बोलायचं झालं तर ज्या रुग्णाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे 3,60,000 पेक्षा अधिक नसेल या घटकातील रुग्णांना तिकडे उपचार हे दिले जातात। दुसरा मुद्दा तो म्हणजे की याच्यामध्ये किती रुग्णालय आहेत, तर एकूण अशी महाराष्ट्रामध्ये 459 धर्मादाय रुग्णालय आहेत, ज्याच्यामध्ये पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सुद्धा समावेश होतो। आणि ही संपूर्ण यादी तुम्हाला बघायची असेल तर मी मगाशी जी वेबसाईट सांगितलेली होती charity.maharashtra.gov.in त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला ही यादी प्राप्त करता येईल। तिसरा मुद्दा तो म्हणजे की जर तुम्ही धर्मादाय रुग्णालयात जात असाल तर तुम्ही निर्धन किंवा दुर्बल या घटकात बसताय हे सिद्ध करण्यासाठी किंवा त्या कॅटेगरी अंतर्गत दाखल होण्यासाठी किंवा त्याच्या सुविधा मिळवण्यासाठी कुठली कागदपत्र लागतात, कारण की असं सरसकट जाऊन कोणीही सांगू शकत नाही की मला धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार हवे आहेत। तुम्हाला ती कॅटेगरीत तुम्ही ते बसता याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं। तर त्या अनुषंगाने इथे कुठली कागदपत्र आवश्यक आहेत तर तहसीलदार यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता किंवा शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही दारिद्र्य रेषेखालचे असाल अशी तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट असेल, पत्रिका असेल तर तीही सुद्धा देऊ शकता। या पलीकडे जाऊन कोणकोणत्या आजारांवर उपचार इथे दिले जातात तर नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांमध्ये ज्या ज्या आजारांवर उपचार होतात त्या सर्व आजारांचा या योजनेत समावेश असतो। त्यामुळे ज्या धर्मादाय रुग्णालयात तुम्ही जाता तिथे ज्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, जे आजारांवर तिकडे निदान होतं किंवा उपचार होतात त्या सगळ्या म्हणजे उपचारांचा लाभ तुम्ही घेऊ शकता। असं कुठले विशेष आजार त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले नाहीयेत। पाचवा मुद्दा तो म्हणजे की किती रक्कम भरायची, जे इथे पुण्याच्या केसमध्ये आपण पाहिलेलं होतं की तनिषा भिसे ज्या ट्विन प्रेग्नन्सीमध्ये होत्या आणि त्या तिकडे गेल्या, त्यांचा 7वा महिना होता पण खूप रक्तस्राव झालेला होता म्हणून त्यांना तिकडे नेण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला हॉस्पिटलकडनं त्यांना 10 लाख डिपॉझिट भरावं लागेल अशी कल्पना देण्यात आली आणि तेवढे त्यांना शक्य नव्हतं। त्याच्यातनं पुढच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर आता हा मुद्दा येतो की धर्मादाय रुग्णालयामध्ये जर तुम्ही निर्धन किंवा दुर्बल घटकातले असाल तर किती रक्कम तुम्ही भरणं गरजेचं आहे। तर या सदर योजनेमध्ये उपचारासाठी रकमेची मर्यादा ही निश्चित नाहीये, पण निर्धन रुग्णांकरता उपचार हे मोफत आहेत आणि दुर्बल घटकातील रुग्णांकरता विहित सवलतीच्या दराने उपचार हे करण्यात येतात। म्हणजे त्यांच्यासाठी काही कमी दर राखून ठेवण्यात आलेले आहेत, तेवढे त्यांना भरावे लागतात। पण जर निर्धन घटकातले तुम्ही असाल म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे 15,000 पेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी मोफत उपचार असतात। पुढचा मुद्दा तो म्हणजे रुग्णालयात दाखल रुग्ण करताना अनामत रकमेची अट असते का? पुन्हा एकदा तो पुण्याचा मुद्दा जो मी मगाशी म्हटलेलं होतं की 10 लाख डिपॉझिट भरायला सांगितलेलं होतं। तर अशा पद्धतीने धर्मादाय रुग्णालयात तुम्ही गेला असाल, तुम्ही निर्धन किंवा दुर्बल घटकातले असाल तर तुमच्याकडनं अशा पद्धतीची डिपॉझिट ही मागितली जाऊ शकतात का? तर याबद्दलचे नियम हे फार स्पष्ट आहेत, कोर्टाने सुद्धा सांगितलेले आहेत। आणि नियम सांगायचे झाले तर निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी, उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करताना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाहीये।
तसंच दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारानंतर सुद्धा निर्धारित केलेली रक्कम ही भरावी तेवढी लागते। पण या प्रसंगी कोर्टाने जे सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं ठरतं, ते म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये, इमर्जन्सीमध्ये, तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णास तातडीने दाखल करून घ्यावंच। रुग्ण स्थिर होईपर्यंत, त्याचे प्राण वाचेपर्यंत त्याचे सर्व उपचार करणं गरजेचं आहे आणि इतकंच नाही तर आवश्यक वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यायला हव्या। आवश्यकता वाटल्यास त्यांना पुढे सुद्धा सार्वजनिक रुग्णालयात नेण्याकरता वाहतुकीची सुविधा सुद्धा पुरवावी, असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे धर्मादाय रुग्ण योजना अंतर्गत मिळत असलेले उपचार आणि पैसे भरणाऱ्या रुग्णांचे उपचार याच्यामध्ये काही फरक असतो का? आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जे इतर रुग्ण येत आहेत, जे पैसे भरतायत आणि इथे आहेत जे धर्मादाय म्हणजे निर्धन किंवा दुर्बल घटकातले आहेत, तर या दोघांना मिळणाऱ्या उपचारांमध्ये काही भेदभाव केला जाऊ शकतो का? त्याचा दर्जा वर खाली असू शकतो का? तर याबद्दल सुद्धा नियम हा स्पष्ट आहे की उपचारांमध्ये किंवा त्याच्या दर्जामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा फरक असणार नाही। उलट कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की या योजनेस पात्र ठरलेल्या रुग्णाला खाट, निवासी वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर शुश्रूषा, अन्न जर रुग्णालय पुरवत असेल तर त्या पलीकडे जाऊन कापड, जे रुग्णालयातले गणवेश घालायला दिले जातात किंवा त्यांचा एक युनिफॉर्म असतो ते घालायला दिलं तर ते कापड, किंवा पाणी, वीज, उपचाराकरिता आवश्यक असलेल्या नित्य निदान विषयक सेवा म्हणजे एक्सरे असेल किंवा ह्या सगळ्या एखाद्या गोष्टीचं निदान करण्यासाठीच्या ज्या सगळ्या सेवा असतात त्या सगळ्या गोष्टी असतील आणि अर्थातच हाऊसकीपिंग सेवा, या सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जाव्यात असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। पुढचा मुद्दा तो म्हणजे की सदर योजना अंतर्गत एकदा उपचार घेतल्यास त्याच रुग्णास दुसऱ्या आजारासाठी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो का? तर याचं उत्तर सुद्धा होय आहे। तुम्ही एकदा उपचार घेतले म्हणजे ती स्कीम तुमच्यासाठी बंद झाली असं नाहीये, तुम्ही पुन्हा सुद्धा त्याच योजनेअंतर्गत उपचार हे घेऊ शकता। पुढचा मुद्दा, धर्मादाय रुग्णालयाव्यतिरिक्त अन्य रुग्णालयात उपचार सुरू असल्यास पात्र रुग्णाला उर्वरित उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयामध्ये हस्तांतरित करून घेता येऊ शकतं का? म्हणजे कदाचित एखाद्या वेळेला इमर्जन्सी असेल, तुम्हाला पटकन एखादं खासगी हॉस्पिटल दिसलं किंवा सरकारी सुद्धा दिसलं, जे काय असेल तर तुम्हाला पटकन जिकडे दिसलं तिकडे तुम्ही उपचार घेतले, पण नंतर मात्र अर्थात तुम्हाला खर्च परवडत नसेल किंवा तिथे पेक्षा आपण धर्मादाय रुग्णालयात जाऊया, आपल्याला तिकडे गोष्टी मोफत सुद्धा मिळतील किंवा माफक दरात मिळतील आणि ती योजनासाठी जर तुम्ही पात्र असाल तर नंतर तुम्ही तिकडे जाऊन तुमचे पुढचे उपचार हे कंटिन्यू करू शकता का? तर याचं उत्तर सुद्धा हो आहे। आधी तरी तुम्ही कुठे दुसरीकडे उपचार घेतलेले असावेत आणि नंतर तुम्ही अचानक त्या धर्मादाय रुग्णालयात गेलात तरी सुद्धा ती योजना तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल तर लागू होते। तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार त्याचे उपचार आणि जे शुल्क आहे ते आकारलं जाऊ शकतं। तर अशा पद्धतीने हे सगळे नियम आहेत। या पलीकडे जाऊन खरं तर याच्यामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जे धर्मादाय रुग्णालय आहेत त्यांनी त्याच्या नावापुढे सुद्धा धर्मादाय रुग्णालय लिहिणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तिकडेच्या लोकांना म्हणजे जे कोणी ज्यांना लाभ घ्यायचा आहे किंवा जे पात्र आहेत त्यांना त्याची कल्पना येईल की हे जे रुग्णालय आहे ते धर्मादाय रुग्णालय आहे आणि मी त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर मला इथे उपचार घेणं हे जास्त सोयीचं ठरू शकतं किंवा माफक दरात ते मला मिळू शकतात आणि निर्धन असेल तर अगदी मोफत सुद्धा मिळू शकतात। हे त्यांना कळायला हवं, यासाठीच त्या रुग्णालयाने सुद्धा त्याच्या नावापुढे धर्मादाय रुग्णालय आहे हे लिहिणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीचे हे सगळे काही नियम आहेत आणि ते पोहोचणं तुमच्यापर्यंत गरजेचं होतं, कारण बऱ्याचदा याबद्दलची कल्पनाच नसते, म्हणून अनेक जण या सगळ्या सुविधांपासून, योजनेच्या लाभापासून वंचित राहतात। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण केलेला आहे सगळं समजून सांगण्यासाठी की धर्मादाय रुग्णालयामध्ये नेमक्या काय काय क्रायटेरिया आहेत, काय काय नियम आहेत की जे त्या पात्र लाभार्थीला मिळू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमच्या नजरेत जर असे कोणी गरजू असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।